हरिओम. योग ईराच्या किड्स योगा सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहे धनुरासन. धनुरासन या आसनामध्ये आपल्या शरीराची संपूर्ण स्थिती धनुष्याप्रमाणे असते, म्हणून या आसनाचे नाव धनुरासन असे आहे. या आसनाचा संदर्भ दोन्हीही ग्रंथांमध्ये घेरंड संहिता आणि हठप्रदीपिका दोन्ही ग्रंथांमध्ये आलेला आहे. घेरंड संहितामध्ये म्हटलं आहे, प्रसार्य पादौ भुवि दंडरूपौ करौ च पृष्ठे धृतपादयुग्मं कृत्वा धनुर्वत् परिवर्तित अंगम निगद्यत्यैवै धनुरासनं तत्. याचा अर्थ दोन्ही पाय जमिनीवर पसरून दोन्ही हातांच्या आधाराने पायांचे दोन्ही घोटे घट्ट पकडायचे. सर्व शरीर धनुष्याप्रमाणे उलट दिशेने ताणून घ्या आणि उलट दिशेने वाकवा. यालाच धनुरासन असे म्हटले आहे. तसेच हठप्रदीपिकेमध्ये त्यांनी संदर्भ दिलेला आहे, पादांगुष्ठौ तु पाणिभ्यां गृहीत्वा श्रवणावधी धनुराकर्षणं कुर्यात धनुरासनम् उच्यते. हाताच्या आधाराने पायाचा अंगठा पकडून तो कानापर्यंत ताणून घ्या. यालाच धनुरासन असे म्हटलेले आहे. तर आपण आता धनुरासन कसे करायचं आहे याची कृती बघणार आहोत. हे विपरीत शयनस्थितीमधलं आसन आहे. तर यासाठी पोटावर झोपायचं आहे. दोन्ही हात शरीराच्या बाजूला, चिन जमिनीला टेकलेली. संथ श्वसन. श्वास घ्या. दोन्ही पाय गुडघ्यात वाकवायचे. दोन्ही हातांनी दोन्ही पायाचे तळवे पकडायचे. हाताच्या चारी बोटांनी वरचा भाग आणि हाताचा अंगठा पायाच्या तळव्याला पकडायचा आहे. व्हेरी गुड. आता श्वास घेत घेत वरून पुढची बॉडी वर उचलायची आहे आणि मागून गुडघे वरती उचलायचा प्रयत्न करायचा आहे. पूर्ण शरीर पोटावरती बॅलन्स करायचं आहे. श्वास घ्या. सावकाश दोन्ही बाजूनी वरती उचलायचं आहे. व्हेरी गुड. होल्ड इट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश खाली यायचं आहे. हात सोडायचे आहेत. पाय जमिनीवर. रिलॅक्स. या आसनाच्या सुरुवातीच्या अभ्यासामध्ये दोन्ही पायामध्ये अंतर घेतलं तरी चालेल. नंतर सरावाच्या अभ्यासानंतर दोन्ही पाय एकमेकाला चिकटून वरती उचलायचे. पुन्हा एकदा ट्राय करायचं आहे. आदर्श स्थितीमध्ये दोन्ही पाय एकमेकाला जोडून घ्या. गुडघ्यामध्ये वाकवायचं आहे. दोन्ही हातांनी दोन्ही पायाचे तळवे पकडायचे आहेत. वरून 4 बोटं, अंगठा खालून तळव्याला पकडायचं आहे. संथ श्वसन. श्वास घ्या. सावकाश दोन्ही बाजूनी शरीर वर उचलायचा प्रयत्न करायचा. धनुष्याप्रमाणे दोन्ही बाजूनी शरीर वरती उचलायचा प्रयत्न. ही आदर्श अवस्था आहे. रिलॅक्स. व्हेरी गुड. रिलॅक्स. हरिओम.